पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारसदारावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं। मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रात असेल असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय मोदींचा वारसदार महाराष्ट्रामध्ये असेल तो संघ निवडेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। 2029च्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वात होतील त्यावर असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलेलं आहे। आज माध्यमांशी ते बोलत होते। मला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी। मोठ्या प्रमाणात रसिकच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। कहीं ना कहीं मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से क्या कहेंगे? कहीं ना कहीं नहीं दूरिया वगैरह कुछ नहीं, दूरिया हम नहीं मानते उसकी। मोदी जी का क्या कहेंगे? मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, संघ का ग्रीन सिग्नल लगेगा ऐसा कहा जाता है। संघ के उत्तराधिकारी का अभी सवाल ही कहाँ है? उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है? संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उसका निर्णय संघ करेगा। मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, फडणवीस जी की तरफ इशारा था। मुझे जानकारी नहीं। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध येईल।